हॅलो मिस्टर गाडे पाटील. अहो ऍक्च्युली मला ना तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. त्या दिवशी तुम्ही माझ्या मिस्टरांना समजावलात ना त्यासाठी. नाही नाही असं फोनवर नाही हा, भेटून थँक्यू म्हणायचंय मला तुम्हाला. अहो मी त्या दिवशी सुद्धा तुम्हाला भेटायला आले होते पण तुम्ही मी यायच्या आधीच निघून गेला होतात ना, त्यामुळे आपली भेट झाली नाही. या आधी सुद्धा आपण कितीतरी वेळा भेटायचं ठरवलंय पण आपली भेट झालीच नाहीये. यावेळी असं चालणार नाही, आपली भेट व्हायलाच हवी. भेटूया ना आपण. हो हो म्हणजे भेटायला तर पाहिजेच आपण पण ते बिझी आहे सध्या. मी सध्या फार फार बिझी हो. मी काय सांगू तुम्हाला, सध्या जरा कठीण आहे भेटणं जरा. मला माहिती होतं सिद्धिराज, तुम्ही मला गाडे पाटील म्हणून भेटायला नकार देणारच. पण आता तुम्हाला माझ्या समोर यावंच लागेल. मिस्टर गाडे पाटील, ऍक्च्युली मी काही तुम्हाला नुसतं सहज भेटा असं नाही म्हणत आहे. मला तुम्हाला भेटून काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचंय. हे बघा मिस्टर गाडे पाटील, तुम्ही मला उद्या सकाळी 10 वाजता भेटा. आणि नाही म्हणायचं नाही हा. जर का तुम्ही उद्या मला भेटायला आला नाहीत ना तर यानंतर मी कधीच तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला कधी फोनही नाही करणार आणि आपली मैत्री कायमची संपली. नाही 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 ठीक आहे. भेटूया आपण उद्या सकाळी 10 वाजता त्याच बागेत. ओके. आता बघू सिद्धिराज, तुम्ही कसं लपवून ठेवताय की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात. यार हो बोलून बसलोय खरा मी, कसा जाऊ त्यांच्या समोर. झालं. तर काय करू, हे ह्याच्यात टाकू का? काहीच कळत नाहीये मला. हे गाजराचं सूप ना मी कधी बनवलंय ना कधी प्यायले. कसं करतात हे? आता डोळ्यासमोरून हात गेल्याचं वाटलं. येस, आता नाही वाटत आहे. ओ गॉड, हे काय होऊन बसलंय मला. एक मिनिट, माझ्या या सिच्युएशनचा फायदा उचलून जानूने पुन्हा हे घर सोडून पळून जाण्याचा विचार केला तर? नाही 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 नाही, तिला हे कळताच कामा नाही की मला अजिबात दिसत नाहीये. पण जानू आहे कुठे? जानू जानू बेल कुठे? बेल कुठे? जानू 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 काय झालं जयंत, काही हवंय का? जानू काय करतेस? इथे वर ये ना. अरे जयंत, जयंत मी तुझ्यासाठी गाजराचं सूप तयार करतेय. रेडी झालं की लगेच घेऊन येते. जानू काय झालं याला? ह्याच्यासाठी मी गाजराचं सूप करते ना. बरं डॉक्टरांनी सांगितलंय त्यात हे सूप पण मला बनवता येत नाहीये. इतका का वेळ लागतो जानूला? ती नक्की सूपच बनवते ना? का तिने कोणाला तरी भेटायला बोलवलं असेल? हा, जयंत अरे येते रे, मी तुझ्यासाठी सूप तयार करतेय. माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये जानू. त्या दुधात
झोपेचं औषध मिसळलं होतंस. आता पण ह्या सूप मध्ये काही काही मिसळलंस तर नाही. जयंत आले, सूप तयार झालंय, बाउल मध्ये काढतीये. आले लगेच घेऊन. जानू, जानू, मीच बघतो. आले रे जयंत. जयंत, जानू, अरे जयंत, अरे तू उठलास का? मग मी काय इतका वेळ बसून राहायला हवा होता? जानू, तू तू इतका वेळ खाली काय करत होतीस? मी किती डिस्टर्ब झालो होतो तुला माहितीये का? जयंत, अरे मी तुझ्यासाठी हे गाजराचं सूप बनवत होते. पहिल्यांदाच करत होते त्यामुळे थोडासा वेळ लागला. ओके. बरं ठीक आहे, तू तू ये इथे बस बघू आणि हे सूप पिऊन घे, नाहीतर गार होईल. ये ये सावकाश. सावकाश थांब. हां बस इथे बस. जयंत, हे घे सूप तर. काय झालं जयंत, तू तू पीत का नाही आहेस? घे ना. तू टेस्ट केलंस? हो जयंत, मी टेस्ट केलंय हे सूप. आता तरी पिशील? धर जयंत, हे घे. काय केलंयस तू जानू? कोणी सांगितली तुला ही रेसिपी? कोणी नाही जयंत, मीच प्रयत्न केला. ते पण डॉक्टरांनी तुला गाजराचं सूप द्यायला सांगितलं होतं ना, म्हणून. आय एम सॉरी जानू, आय एम सॉरी. मी सारखा तुझ्यावर चिडतोय, पण प्लीज तू मला समजून घे. हे बघ, मला ह्या एकाच ठिकाणी खूप वेळपासून ना कंटाळा येतोय, आणि त्यात तुम्ही नवीन रेसिपीज वगैरे तुला जमणार नाहीये जानू. तू प्लीज नको करूस. जयंत, अरे असं काय करतोस? मी ट्राय करते ना, नक्की जमेल मला. तुला जमेल एक वेळ, पण मला तू माझ्या नजरेसमोरून गेलेली चालणार नाहीये जानू. तू मला सतत माझ्या जवळ येते असायला हवी आहेस, कारण आता मी तुझ्यावर लक्ष ठेवू शकत नाही, तुझी काळजी घेऊ शकत नाही, मी तुला बघू शकत नाही. त्यामुळे ही सगळी कामं आता तू करायची नाहीयेस. ओके, हे ठरलंय. आपण एक काम करू, ते कुकिंगसाठी शेफ ठेवू आणि त्यालाच सगळी कामं करायला सांगू. ओके? जयंत, अरे पण बिन काही नाही जानू. बस आता मी सांगितलंय ना, दिस इज फायनल. बरं ठीक आहे जयंत, आपण तू सांगतोयस ना तसंच करूया. हां वाह, सिद्धिराज गाडे पाटील. सिद्धू, माझ्या मते ना तू जगातला एकमेव नवरा असशील जो स्वतःच्या बायकोच्या आवडत्या व्यक्तीसाठी शॉपिंग करतोयस. हे मिस्टर गाडे पाटलांचं नाटक इतकं महागात पडेल ना मला वाटलंच नव्हतं यार. आता काय करा, शॉपिंग करा अजून. करा आता काय दुसरं. अरे नाही यार, असं झालं ना तर खरंच वाट लागे यार माझी. नाही देवा, असा काहीतरी चमत्कार तू घडव जेणेकरून भावना मॅडमना मिस्टर गाडे पाटील पेक्षा सिद्धू आवडेल. हा काय ते मलाही माहित नाही, पण घडव असा काहीतरी. अरे यार, स्टार्ट. एक मिनिट. खुद्द मिस्टर गाडे पाटलांनी जर मनावर घेतलं तर परिस्थिती बदलू शकते. हा? अरे भाई साहब, सिद्धू काय कमाल आयडिया सुचली यार. कळाक. भावना
ना मॅडम, आता तुम्ही बघाच मिस्टर गाडे पाटलांचा वापर करून मी कसं तुम्हाला आणि मला जवळ आणतो ते. सत्य लक्ष्मी, हे आहे सरप्राईज. काय यार? फक्त उघडून. उघडू? अय्या, आपल्या सगळ्यांचा फोटो. अहो, छान आहे फोटो. हा फोटो आहे ना आपल्याकडे, उलट मोठा आहे. लक्ष्मी, जरा नीट बघ. अगं, यात आपले जावई आहेत. आरती आहे आपली नवीन सून. असं काय करतेस? हो ना, माझ्या लक्षातच नाही आलो. आरती, जयंतराव, सिद्धू, सगळे सगळे आहेत आता यात. कसा आहे फोटो? आवडला? हो, हेच तर आहे ना आपलं स्वप्न, आपलं पूर्ण कुटुंब. अहो, पण हा कुठे लावायचा फोटो? अगं, या फोटोच्या जागी लावूया ना. हा कार्टून आहे, हा लावूया. फोटो सांभाळून काढा. हो अगं. आतमध्ये बाबा काय करताय? फोटो का काढताय? अरे संतोष, हा फोटो जुना झालाय ना, आणि मी नवीन फोटो आणलाय. तो फोटो लावायचा आहे. नवीन फोटो दाखव. हा, फॅमिली आता सगळेच आहेत. हा फोटो इथे का लावताय? तर हे असं काय करतोय? म्हटलं ना, हा फोटो जुना झालाय. आणि फोटो नीट बघ. त्यात जयंत, सिद्धू, आरती, अरे आपलं संपूर्ण कुटुंब आहे. कुटुंब? हो, हे कुटुंब आधीच 2 भागात विभागलं गेलंय आणि हा भाग माझ्या फॅमिलीचा आहे. त्यामुळे इथे माझ्या फॅमिलीच्या वस्तू आणि फोटो असतील. हा कशाला काढायचा? हा लावायचाच आहे तर यांच्या बाजूला लावूया ना कुठेतरी. ही जागा रिकामी आहे. ओ हॅलो हॅलो हॅलो, काय कुठे? काय? आमच्या भागात काय आलंय? जा ना तुमच्या भागात. काय नाही, बाबांनी हा नवीन फोटो आणलाय, फॅमिली फोटो, ज्यात तुमचा पण फोटो आहे, तो लावतोय. एक मिनिट, बघू दे बघू दे, जा इकडे. संतोष दादा, नुसतं बोलायलाच येतं का नीट बघायला पण येतं? बघा काय दिसतंय यार? हे कोण आहे? तुम्ही तिघं आहात ना? मग हा फोटो तुमच्या बाजूला लागणार, कळलं? एक मिनिट, इकडे यायची काय गरज नाही. कळलं ना? हा फोटो त्या भागातच लावायचा. का? तुम्ही माझ्या भागात आलात की नाही? मग मी का नाही तुमच्या भागात यायचं? ते काही नाही. ह्या फ्रेम मध्ये तुम्ही तिघं आहात, त्यामुळे तिकडे येऊन मी ही फ्रेम लावणार. तुमच्या भागात काय आहे? या फोटोमध्ये तुमची फॅमिली आहे म्हणून तिथे लावला. इथे आहे ना ऑलरेडी एक. एक मिनिट, तुमची फॅमिली आहे की नाही इथे? मग तो फोटो तिथे लागणार. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आलात की नाही इथे? मग मी तिकडे येणार. ते जाऊ दे, मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये. तुला कळतंय का? तिकडे जागा रिकामी आहे, इथे ऑलरेडी एक फोटो आहे म्हणून तिथे लावतोय. काय शांत राहा, तुला कळत नाहीये? हे बघ, याच्यात तुझा भाऊ पण आहे आणि मुळात आहे ना, हे तू माझ्याशी बोलूच नकोस, कळलं ना? असेल माझा भाऊ या फ्रेम मध्ये, आणि मला काही तुमच्याशी बोलायची हौस नाहीये. जाऊ दे बाबा, मुळात ना तुमचंच चुकलंय. तुम्हाला माहितीये ना आपल्या घराचे 2 भाग झालेत म्हणून. मग कशाला आणायची ही फ्रेम? आणायच्या ना 2. जाऊ दे बाबा, मी तर म्हणते आपण ही फ्रेम तोडूया. आमचे चेहरे आमच्या भागात, तुमचे चेहरे तुमच्या भागात. अगं, फोटो तोडायचा कशाला? चांगली फ्रेम आहे, इकडे एक आहे ऑलरेडी फोटो, तिकडे जागा रिकामी आहे, तिकडे लाव ना. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही? ही फ्रेम आमच्या बाजूला लागणार नाही, तुमच्याच बाजूला लागणार. आमच्या बाजूला पण लागणार. फेकून देतो फोटो. अरे, त्यातलं कुटुंबच आता उरलं नाही तर पुजायचा का तो फोटो? श्रीनिवास, अरे तुला किती वेळा सांगितलंय, आता आपल्या घरात अशा गोष्टींचा काही उपयोग नाहीये.
एक मिनिट माझ्याकडे याचं एक सोल्युशन आहे. फोटो दे. ठीक आहे. आता आमच्या भागात आम्ही दोघे आहोत आणि तुमच्या भागात तुम्ही ती. झालं सगळ्यांच्या मनासारखं. खरंच हेच होतं का यांच्या मनात? मिसेस कानिटकर, येस बोला. डॉक्टर, ॲक्च्युली एक विचारायचं होतं तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो का? आय एम सॉरी, व्हॉट? नाही, त्याचं काय आहे ना, आमच्या घरी एका शेफची गरज आहे. ओ, आय अंडरस्टँड. आयडिया तर इंटरेस्टिंग आहे आणि डोंट वरी, मला उत्तम स्वयंपाक करता येतो. फक्त याचा उपयोग असा कधीतरी होईल याची कल्पना नव्हती मला. आवडलाय प्लॅन, खरंच खूप छान आहे. आपण ऑन करूयात. डन. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. जयंत, कोणाशी बोलत होतीस जान्हवी? मी ते, अरे तुला सांगितलं होतं ना, मी ते क्रेडिट कार्डवाले सतत फोन करत असतात, त्यांचाच कॉल आला होता पुन्हा. पण आता मी त्यांना बजावून सांगितलंय की यापुढे मला कॉल करू नका. त्यावर ते ओके मॅडम असं म्हणाले, म्हणून त्यांना थँक्यू सो मच असं म्हणत होते. खरंच? हो जयंत. फोन दे मला. हं? तुझा फोन मला दे. जानू, कॉफी प्यावीशी वाटते मला. माझ्यासाठी कॉफी करशील? हो, आणते ना. Call last dialed number. Calling our mobile. Yes, Mrs. Kanitkar. मिसेस कानिटकर, आपलं जे क्रेडिट कार्ड बद्दल बोलणं झालं होतं, फायनली तुम्हाला माझं म्हणणं पटलं तर. मी एक काम करतो, मी तुम्हाला लगेच ती एक फॉर्मची लिंक पाठवतो. तो फॉर्म लवकरात लवकर भरून तुम्ही मला सबमिट करा. ओके? हां, नाही म्हणजे काय 2 दिवसाच्या आत. पुढे परत माझ्या बायकोला कॉल केलास तर खबरदार, जिवंत नाही सोडणार मी तुला. कळलं? डॉक्टर माधव गुळगुळे, फारच इंटरेस्टिंग केस वाटायला आली. मोठ्या चॅलेंजेससाठी तयार राहा. नाईस. सिद्धिराज, आज तुम्हाला माझ्या समोर कबूल करावंच लागेल की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात. आज तुमच्या या नाटकाचा शेवट मी केलेल्या या नाटकामुळेच होणार. बघा तुम्ही. भावना मॅडम,
गाडे पाटील. नमस्कार मॅडम, मी तुमचा मित्र मिस्टर गाडे पाटील. नाईस टू मीट यू. मी भावना. फोनवर तुमचा आवाज ऐकून तुम्ही जसे इमॅजिन झाला होतात ना मला, तुम्ही अगदी तसे आहात. नाही नाही, मी पण तुम्हाला जसं इमॅजिन केलं होतं ना, म्हणजे तुम्ही पण अगदी तशाच आहात. तुम्ही सेम माझ्या बाबांसारखे आहात. हा म्हणजे माझे बाबा त्यांच्या कॉलेजमध्ये तरुणपणी जसे दिसत असतील ना, अगदी तसेच दिसताय तुम्ही. ओ असं म्हणताय तुम्ही. अच्छा सरे, थँक्यू थँक्यू. अच्छा, तुमचे मिस्टर नाही आले? त्यांचं इकडे काय काम? म्हणजे अहो म्हणजे तुम्ही माझे मित्र आहात ना, मग ते कशाला येतील इकडे? नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पण ते भेटले असते ना, मला तर खरंच खूप आनंद झाला असता. इतके सज्जन माणूस आहेत ना, तुम्हाला सांगतो मी. मॅडम, या बाबतीत ना तुम्ही म्हणजे फारच लकी आहात. स्वतःच्याच तोंडून स्वतःच कौतुक करताय. तुम्हाला काय वाटलं सिद्धिराज, तुम्ही गेटअप बदलला म्हणून मी तुम्हाला ओळखूच शकणार नाही? एक मिनिट, तुम्हाला काय वाटलं? काय चाललंय ते मला काहीच कळत नाहीये का? आणि एकदम बरोबर आहे. नाही नाही, अरे नाही जमत आहे रे अरे मला. कसं करतात हे? आता मला तरी काय माहित, मी कुठं आजपर्यंत कुकिंग केलंय. काय टाकायचं? आयडिया. आणि आपण वीणावहिनीची मदत घेतली तर, अरे त्या काय कमाल जेवण बनवतात. असंच करूयात. सॉरी सॉरी, ते मला आत्ता या क्षणाला जे सुचलं ते मी बोलून गेलो. सॉरी. तू कर, कंटिन्यू कर. मस्त, बरोबर चाललंय. हा, मस्त होत आहे. अगं बाई, सिंचना, आवरले का तुझं? नाही, ती किचनची वेळ संपलीये ना तुझी, म्हणून. काय सांगताय हरीश? बघू दे जरा. हॅरी, वहिनी अगदी खरं बोलल्या. आमची वेळ संपली. हे बघा, सगळं झालंय बघा माझं. आत्ता घेते पोहे आणि निघते बघा. काढून घेते आणि इथून निघते. एकच मिनिट. वेळ संपली ग, संपली. अगं अगं, कुठे निघालीस? तो जरा ओट्यावरचा पसारा तरी आवरून घे. वहिनी, वहिनी, अहो केलं असतं, पण काय आहे ना, हे बघा ना, वेळ संपली ना आमची, त्यामुळे. बरं, जाऊ का आम्ही? नाही, मान्य आहे मला वेळ संपली येते, पण अगं सगळी भांडी आवरून निदान बेसिन मध्ये तरी ठेव ना, घासू नको हवं तर. अरे हा, मी आवरून टाकतो. हा, नाही नाही नाही, कशाला? वहिनी बोलले ना, आमची किचनची वेळच संपली. आता आम्हाला जाऊ दे. हा, एक्सक्यूज मी वहिनी, बाजूला होता का? जायचंय ना मला. हॅरी, वेळ संपली बाबा किचनची. प्लीज. देवा, काय हा सगळा पसारा. चला वीणाबाई, तुम्हालाच आवरायचा आहे हा सगळा पसारा, आणि आपला स्वयंपाकही बनवायचा आहे. काही बोलायला गेलं तर परत भांडण, म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. लागा कामाला. बापरे, हॅरी, हे काय करून ठेवलंयस तू? काय करून ठेवलंयस हे?
अगं बाई, आता काय झालंय? आता काय झालंय? तुझ्याकडून ना एक काम धड होत नाही. मी काही मुद्दाम नाही केलं, काही ते चुकून झालं माझ्याकडून. खरंच सॉरी, आय एम सो सॉरी. काम झाले म्हणे. अगं सिंचना, त्यांना कशाला ओरडतेस तू? तूच नाही का म्हणालीस त्यांना माझा फोन वाजतोय तर तुम्ही जाऊन उचला? आता ते बिचारे आज्ञाधारकपणे गेले तुझा फोन उचलायला. साडीवर इस्त्री राहिली त्यामुळे जळाली अगं ती. हे काय बोलतायत त्या? हं? काय बोलतायत त्या? खरं आहे हे? हा म्हणजे हे हे हो 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 हे खरं आहे, हेच घडलं होतं. अरे, मग इस्त्री उभी करून ठेवायची होतीस ना. हं. साडी जाळलीस तू माझी. एवढी एक्सपेन्सिव्ह साडी होती माझी. 15,000 ची साडी होती अरे. जाळून टाकलीस माझी साडी. एक मिनिट बाजूला. काय हो वहिनी, हे सगळं झालं तेव्हा तुम्ही कुठे होतात? अगं मी इथेच होते ना, मी पाहिलं ते. वा वा वहिनी वा, म्हणजे तुम्ही तिथेच बघत बसलात. पण तुम्हाला असं नाही वाटलं की ती इस्त्री उचलावी? बिचारीची साडी जळते, आपण इस्त्री उचलली तर बिचारीची साडी वाचेल ना जळायची. नाही, तुमच्याला ते कसं होईल? तुम्हाला तर बघायचंच होतं नाही का? अगं वाटलं मला, पण ते मग का नाही उचलली इस्त्री? अगं नाही, त्यांची वेळ संपली असेल कदाचित, म्हणून त्यांनी उचलली नसेल, है ना? बरोबर. अरे, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? माझ्या की यांच्या? मी 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 रूलच्या बाजूने आहे. मगाशी नाही का तुझी किचनची वेळ संपली तर तू तशीच निघून गेली नाही का? आता सुद्धा तसंच घडलं असेल. साडी जळली पण त्यांनी रूल तोडला नाही. वा वहिनी, आवडला मला हे. बरोबर आहे तुमचं. हा ठीक आहे, तू ये रूम मध्ये, तुला बघतेच मी. हो बाजूला. आणि अगं ते रूल ठरलं होतं ना. भाऊची चिडली ती. जा जा. हा हा. सिंचना सिंचना. बाई, जाऊबाईचं काम नाही का आवरायचं राहिलंय? म्हणजे 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 तुम्ही माझ्या नवऱ्याचा सारखा विषय का काढताय ते माहितीये मला. कारण मी तुमचं कौतुक करतेय ते तुम्हाला आवडत नाहीये, बरोबर? बरोबर, म्हणजे तसंच काहीतरी. पण मिस्टर गाडे पाटील, मी तुमचं खूप कौतुक करणार आहे. कारण तुम्ही आहातच आहोत असे. म्हणजे तुमचा हा स्वभाव, तुमची सगळ्यांना मदत करायची वृत्ती खूप आवडते. आणि तुम्हाला माहितीये, मी जितकं तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलू शकते ना, तितकं दुसरं कोणाशीच बोलू शकत नाही हो. माझ्या मनात तुमची एक स्पेशल जागा आहे. जरा जपू ना. मग हेच तुम्ही जे बायकांची शिवालरीनं वागता ना, खूप आवडतं हो मला. स्त्रियांबद्दल तुमच्या मनात ना खूप आदर आहे आणि तुमच्या याच गोष्टी मला खूप आवडतात मिस्टर गाडे पाटील. मॅडम प्लीज, म्हणजे मगापासून मी बघतोय तुम्ही नुसतं माझंच कौतुक करताय. नाही म्हणजे एक मित्र म्हणून तुम्हाला माझं कौतुक वाटणं साहजिक आहे. पण आता तुमचं लग्न झालंय, एवढा चांगला नवरा तुम्हाला मिळालाय, तर इतर कोणापेक्षाही सगळ्यात जास्त कौतुक तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं वाटलं पाहिजे. ते सगळं कितीही खरं असलं तरी मला तुमच्याबद्दल जे वाटतं ते बदलू शकत नाही ना. म्हणजे म्हणजे नक्की काय वाटतं तुम्हाला माझ्याबद्दल? आदर, प्रचंड आदर वाटतो मला. मग ठीक आहे. आणि बरंच काही वाटतं, पण पहिल्याच भेटीत आता सगळं कुठे सांगू तुम्हाला. आता काय वरचेवर भेटणं होईलच ना आपलं, हो ना? अहो ते का? काय झालं? नाही म्हणजे कसं आहे की आता म्हणजे शेवटी तुम्ही मॅरिड आहात हो. म्हणजे तुम्ही मला असं भेटणं तुमच्या नवऱ्याला चालणार आहे का? म्हणजे
मला तरी असं वाटतं की ते जरा योग्य दिसणार नाही. अहो नाही, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये आणि मी आहे ना, मी नीट समजावीन त्यांना. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. पण मी आपल्या मैत्रीत अंतर पडू देणार नाही. ठीक आहे मग. सिद्धिराज, तुम्ही खरंच खूप निरागस आणि अतिशय चांगले आहात. हे आज पूर्णपणे सिद्ध झालंय. माझं मन जपण्यासाठी तुम्ही एवढी धडपड करताय हे पाहून मला खरंच खूप छान वाटतंय. जयंत, कॉफी आणली आहे तुझ्यासाठी. उठ. सावकाश. मागे टिकून बस. हे जयंत, तुला आता काही इम्प्रूव्हमेंट वाटतेय का? अधून मधून आय थिंक आय एम गेटिंग बेटर. थँक गॉड. मला खात्री आहे तुला आता लवकरात लवकर पूर्ण बरं वाटेल. बरं जयंत, तू मला काल सांगितल्याप्रमाणे माझं एका शेफशी बोलणं झालंय. ते ते तयार आहेत आपल्याकडे काम करायला. काय झालं जयंत? आपण शेफ ठेवायचं आहे ना? जानू, आपल्या घरी असं कोणी रॅन्डम येऊन काम करू शकत नाही. जर का तू त्या शेफला कॉन्टॅक्ट केला असशील तर त्याला सांग की त्याला आधी घरी येऊन माझ्या समोर इंटरव्ह्यू द्यावा लागेल. त्यात जर का तो पास झाला तर आणि तरच तो या घरात काम करू शकेल. It's that simple. ठीक आहे, मग मी सांगते त्यांना तसं. मी त्यांना सांगते की तुम्ही माझ्या मिस्टरांना येऊन भेटा. त्यांना जर का पटलं तरच ते तुम्हाला कामावर ठेवतील. मग तर झालं. एक मिनिट जानू. तू भेटलीस त्याला? माझं इन्स्टिंक्ट मला सांगतंय गंमत करत होतो जानू. सिरियसली. पण जानू, आता मला एक्स्ट्रा अलर्ट राहायला लागेल. तुला तर माहिती आहे माझं किती लक्ष असतं तुझ्यावर. खूप काळजी करत होतो. किती प्रोटेक्टिव्ह असतो मी तुझ्यासाठी. तर बाहेरचा माणूस घरात येऊन काम करणार आहे त्यासाठी मला डबल शॉर असायला. आणि हा, हे विसरू नकोस, ज्यांना दिसत नाही ना त्यांना सिक्स सेन्स असतो. ठीक आहे जयंत, मी आलेच. तुझ्या मनातलं वाचायला मला डोळ्यांची गरज नाही आहे जानू.
निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन, समितीला काम करू देणार नाही यांचा इशारा. शक्ती पुढे सरकार बाबा, सक्ती. हा, ऐका बोला. इकडे बघा ना, काय झालं? माझा अभ्यास घ्यायला कोणी हाय नाही. वरतून हे गणित हे मला जमतच नाहीये. एक थर्ड पेपर वाचू देणार नाही बातमी असं. ते इकडे तुला मीच भेटलो. आजोबा कुठे आहेत? आजोबा फोनवर बोलताय, नाहीतर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो. आगाऊपणे बोलू नको. आणि हरीश काका? तुम्हीच तर मला 4-4 वेळा सांगितलंय ना की ह्या भागातून त्या भागात जायचं नाही म्हणून. हा एक तोटा झाला. बरोबर, ठीक आहे. हे गणित, हे गणित. बाबा, आपण कायम असं अर्ध्याच घरात राहायचं का? अरे शुभ बोल, शुभ बोल. जरा वेगळा विचार करायला शिक ना. हा? म्हणजे असा विचार कर की आता फक्त आपल्याला जे अर्ध घर मिळालंय ना, त्यापेक्षा आपल्याला अर्ध घर मिळालंय असा पॉझिटिव्हली विचार कर. आणि उरलेलं अर्ध घर आपल्याला कसं आपल्याकडे घेता येईल याचा विचार करूया. कळलं? पण ते कसं शक्य आहे? बस. एक मिनिट, मला नेटवर्क इश्यू आहे, जरा एकच मिनिट थांबा, बोलते मी. फाईल ओपन करून ठेवली मी, पुढचे अपडेट देते. हो हो हो. हा हा, बघायचं ना कसं करायचं. हो झाली फाईल ओपन. बरं, फाईल ओपन करते मी, तुला पाढे पाठ आहेत ना रे? कळवते तसं तुम्हाला. हो. चल म्हणून दाखव. मोठ्याने आणि खणखणीत आवाजात पाढे म्हणून दाखव. तोंडी परीक्षा आहे ना आता. हा. 13 13 दूनी 26 33 39. जेवलायस ना? हा, दुपारी आता जेवलास ना तू? हो. मग मोठ्याने आणि खणखणीत आवाजात बोल ना. तोंडी परीक्षेला पाढे विचारल्यानंतर शेवटच्या बाकापर्यंत आवाज गेला पाहिजे. कळलं? बोल. 13 दूने 24. अरे काय चाललंय तुझं? अरे किती जोराने पाडे म्हणतोयस? हळूहळू. अरे डिस्टर्ब होतोय मला बाळा, थोडं हळू म्हणा. मी काम करते ना, हळू. हॅलो. अरे तुला डिस्टर्ब होतंय सिंचना, तर घराबाहेर निघून जा ना. तिथे तुला चांगली रेंज येईल. खरंय, या कटकटीत राहण्यापेक्षा ना मी बॅग्स पॅक करून नवऱ्याला घेऊन माहेरच निघून जाते कायमची. उत्तम. सिंचना, काय चाललंय तुझं? झालं पुन्हा सुरू? बाबा, यावेळेस मी नाही सुरुवात केली, हे संतोषाने आता सुरुवात केली. मी शांतपणे बसले होते ऑफिसचं वर्क करत माझ्या बेडरूम मध्ये. आता नेटवर्क गेलं म्हणून इथे बसले ना सोफ्यावर काम करायला. पण बघा ना, संतोषाने लगेच याला पाढे म्हणायला सांगितले, ते पण जोर जोरात. आता मला डिस्टर्ब झालं म्हणून मी एवढंच म्हटलं, वरद बाळा थोडं हळू म्हणा. तर त्यांनी काय सांगितलं माहितीये का? मला 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 ते बोलले, निघून जा ना मग बाहेर. आता यात मला सांगा, माझी काय चूक आहे? संतोषाने काय चाललंय तुझं? म्हणजे आता सगळ्यांना घराबाहेर काढून या घरात एकट्याला राहायचंय का तुला? आई असं काय करतेस? मी कुठे काय केलंय? मी उलट हिची मदत करत होतो. संतोष दादा, प्लीज हा, तुमची ही सोंग माझ्यासमोर नका दाखवू. तुम्हाला कुठल्याही टेन्शननी कोणाला काय म्हणायचं असतं ना, हे सगळं मला माहितीये. एवढी मूर्ख नाहीये मी. हे बघ सिंचना, माहेरी जायचा विचार आधी डोक्यातून काढून टाक. आणि बरं, अरे तुला किती वेळा सांगितलंय, दुसऱ्याला त्रास होईल असं नाही वागायचं. आता इकडे काकू काम करत होती ना, मग तुला मोठ्याने पाडे म्हणण्याची काय गरज होती? अहो मीच सांगितलं त्याला. आता तोंडी परीक्षा तोंडावर आली ना त्याची. माझी तोंडी परीक्षा? मी कधी सांगितलं माझी तोंडी परीक्षा? पण मी तर इकडे होमवर्क मध्ये मदत होईल म्हणून आलेलो. बघितलं बाबा, बघितलं? हे संतोष दादा ना मुद्दामून मला त्रास देण्यासाठी असं वागतात. शेवटी खोट्याचं पितळ उघडं पडतंच. हा, रवशाच्या म्हशीला टोणगायस तू. संतोष, वरद तू आज चल आमच्या खोलीत, आपण करूया अभ्यास. ये. झालं की नाही? गणित सुटलं की नाही? जा. आजोबा, हो, काय रे? गणित मला जमतच नाहीये. कुठलं? दाखव. हॅलो. हा, सॉरी नाही, ते मला म्हणायचं. ताईंनी केलेले संस्कार हा, ते हीच फाईल. खरी. यार भावना मॅडम अजून घरी कशा नाही आल्यात? यार त्यांनी मला इकडे येताना पाहिलं नसेल ना? तेव्हा प्लीज
काही करून भावना मॅडम आत्ता हे नको कळू दे की मिस्टर गाडे पाटील मीच येते प्लीज. सिद्धिराज, अहो मी आज फायनली मिस्टर गाडे पाटलांना भेटले. अरे वा काय सांगता. हो. अरे वा वा वा. कशी झाली मग भेट, म्हणजे सगळं ठीक. ठीक. अहो खूप छान, मस्त, एकदम भारी म्हणा भारी. अहो मी आज मिस्टर गाडे पाटलांना भेटले ना, तर मला फोनवर त्यांच्याशी बोलून जितकं छान वाटायचं ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त छान वाटलं. अहो खरंच खरंच मला खूप छान वाटतंय. काय सांगता. अहो खरंच सिद्धिराज, आज मी खूप खुश आहे. मी फायनली मिस्टर गाडे पाटलांना भेटले. अहो मी खरंच सांगतेय तुम्हाला. तुम्हाला माहितीये का, मी फोनवर जेव्हा मिस्टर गाडे पाटलांशी बोलायचे ना, तेव्हाच मला ते आवडायला लागले होते. पण आज त्यांना प्रत्यक्षात भेटून ते मला त्याहीपेक्षा जास्त आवडायला लागले. तो तू काय बोलतोय त्याचं भान आहे का तुला.